तर आपण इथे नेक्स्ट चालतो आहोत. नेक्स्ट बघतो आहोत आपण की ते प्लांटचे आपण वेगळे पार्ट्स बघितलेत. ओके. आपण बनाना प्लांट्स बद्दल इथे डिस्कस करतोय की तुम्हाला डिस्कस करायचं आहे बनाना प्लांटचे पार्ट्स. आणि मला वाटतं लास्ट लेक्चरला आपण एक डायग्राम बघितलं होतं. त्यामध्ये बनाना प्लांट चांगल्या प्रकारे बघितलं होतं. आणि मी सांगितलं होतं बनाना प्लांट असं असतं की त्याला लीव्स असतात. लीव्स नंतर इथे त्याला एक छोटंसं फ्लॉवर येतं आणि इथे बनाना असतं. करेक्ट? असेच असतात ना ते बनाना? इथे बनाना असतात आणि हे एक फ्लॉवर असतं. तर ह्युमन्स हे फ्लॉवर ईट करतात, हे बनाना ईट करतात. अशा प्रकारे म्हणजे आपण त्याचे मोर दॅन काय करतो वन पार्ट काय करू शकतो ईट करू शकतो. माहिती ना बनाना प्लांट? मागच्या लेक्चरला मी दाखवलं होतं आठवतंय? हॅलो? बोला. Yes, येस और sir. नो? In the farm, there is the banana plant. Okay, correct. You have farm, you have actually farm. Yes, sir. My father have. Okay, it's very good that you have farm and that obviously the farm contain banana crops. Next, anyone try to read the activity number 4? Anybody? Yes, you try to read. What is the activity? Yes, anyone start to read the activity. From all the Sir. food items you have listed in table 1.3, choose those Okay. items whose ingredients are obtained from plants. Which part of a plant? Identify this and list the food items and plant parts as shown in table 1.4. ओके. म्हणजेच की एक ऍक्टिव्हिटी आहे आणि ऍक्टिव्हिटीमध्ये आपल्याला अशा प्रकारचे काही फूड आयटम्स दिलेले आहेत. एक्झाम्पल जसं की हे ब्रिंजल करी. ठीक आहे. आणि हे ब्रिंजल करी आपल्याला फूड आयटम्स इथे लिस्ट केलेले आहेत. हे फूड आयटम आहे ब्रिंजल करी. आणि या फूड आयटम्स मध्ये तुम्हाला चूज करायचं आहे इन्ग्रेडियंट्स. इन्ग्रेडियंट म्हणजे ते कोणकोणते पार्ट्स त्याला बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत त्याला इन्ग्रेडियंट्स म्हणायचं. इन्ग्रेडियंट आयडेंटिफाय करायचे आणि तो कोणता पार्ट आहे प्लांटचा ते सांगायचं. ठीक आहे. प्लांटचा तो कोणता पार्ट आहे हे ओळखायचं आहे. इन्ग्रेडियंट कोणते ते ओळखायचे आहेत आणि तुम्हाला फूड डिश दिलेली असणार. तर एक्झाम्पल आपण आधी बघतोय ती म्हणजे ब्रिंजल. ब्रिंजल माहिती ना? ब्रिंजल भरपूर खात असाल तुम्ही. तर Yes. ब्रिंजलची करी आहे ही एक फूड आयटम आहे. आणि त्यामधले इन्ग्रेडियंट्स तुम्हाला माहिती आहे की काय काय इन्ग्रेडियंट आहे. कोणी वाचणार? चला एक एक सांगायचं मला वाचून दाखवायचं. सर मी वाचू. यस. ब्रिंजल करी. ब्रिंजल fruit. Brinjal, chili has spice, any others, oil from groundnut, mustard, soybean, any others plant, fruits, ओके. seed. ओके. हे बघा हे ब्रिंजल करी जे बनवतो आपण. करी म्हणजे काय तर तुम्ही डिशेस मध्ये बघितलं असेल की करी, एग करी, हे करी. करी माहिती आहे तुम्हाला डिशेस साठी वापरतो. आणि त्यामध्ये जो आयटम यूज करतो व्हेजिटेबल्स त्याला त्याचं नाव देतात. म्हणजे ब्रिंजलची करी, तर याची करी, एक्स वाय करी. तर आपण याच्यामध्ये ब्रिंजलची करी बनवणार तर आपल्याला ब्रिंजल्स लागणार. काय लागणार? ब्रिंजल्स. ब्रिंजल्स तुम्हाला माहिती असेल की ब्रिंजल्स आपण मराठीत ब्रिंजल्सला काय म्हणतो? ब्रिंजल्सला काय म्हणतो मराठीमध्ये? ब्रिंजल्स माहिती आहेत का तुम्हाला काय असतात ब्रिंजल्स? बघितलेत का ते मला सगळं ब्रिंजल? मग आपण नंतर पुढे जाऊ. यस का नाही? बघायचे आहेत का? बघायचे ब्रिंजल? हे बघा ब्रिंजल्स तुम्हाला दाखवतो. तुम्ही म्हणणार की सर हे तर एकदम सोपं होतं. हे बघा हे प्रत्येकाने बघितलं असेल. याला काय म्हणतात? याला ब्रिंजल म्हणतात. बघितलेत ना? मराठीत काय म्हणतात त्याला? Yes. काय म्हणतात बोला? ब्रिंजल. नाही तर इंग्लिश मध्ये म्हणतात. मराठीमध्ये वांग. करेक्ट. तर त्याला वांगे म्हणतात. आणि वांगे माहितीच पाहिजे की ब्रिंजल म्हणजे काय असतं. महत्वाचं आयटम आहे. तर ब्रिंजलची आपल्याला करी बनवायची आहे. तर ब्रिंजल लागणार आणि लक्षात ठेवायचं ब्रिंजलला वांग म्हणतात आणि आपण त्याला खातो. तर ब्रिंजल म्हणजे वांग असतं. ठीक आहे. त्याची करी बनवायची आहे. ते ब्रिंजल ऍक्च्युली प्लांटचा कोणता पार्ट असतो? फ्रूट असतो Fruit. का? सीड असतो का? Fruit करेक्ट. असतो.
ब्रिंजल फक्त आपण ब्रिंजल बनवण्यासाठी फक्त ब्रिंजलच यूज करणार का करीमध्ये? थोडेसे आपण चिली यूज करणार. मग चिली काय असतात? कोणता Spices, पार्ट असतो? आपण आधी fruit, चिली बघणार. चिली हे फ्रुट्स असतात. चिलीला मराठीत काय म्हणतात? मिरची, करेक्ट. ओके. हे स्पाइसेस, आता स्पाइसेस तर भरपूर असतात त्यामुळे ते फ्रुट्सच असतात. हो. म्हणजे आपण छोटे-छोटे फ्रुट्स असतात त्यांना कलेक्ट करतो, त्यांना ड्राय करतो, मग त्यांना मिक्स करतो, त्याचं मिक्सचर करतो. त्याला आपण स्पाइसेस म्हणतो. ते ॲक्चुअली फ्रुट्स असतात. असतं आपल्याकडे ऑइल असतं त्याला ग्राउंडनट ऑइल म्हणतो आपण. ॲक्चुअली ग्राउंडनट ऑइल कुठून मिळतं? हे बघा, ग्राउंडनट ऑइल किंवा मस्टर्ड ऑइल किंवा सोयाबीन ऑइल जे ऑइल्स असतात हे कुठून मिळतात plant, आपल्याला? plant, प्लांट. पण प्लांटचा कोणता पार्ट तिथे यूज होतो? पार्ट. seed, करेक्ट. तर हे बघा आपल्याकडे ग्राउंडनट असतो किंवा आपल्याकडे मस्टर्डचे सीड्स असतात छोटे-छोटे ब्लॅक कलरचे किंवा सोयाबीनचे व्हाईट कलरचे सीड्स असतात. आपण त्यांना क्रश करतो. काय करतो? क्रश. आणि ते क्रश crush, केल्यानंतर केल्यानंतर आपल्याला काय मिळतं? एक लिक्विड मिळतं त्याला आपण ऑइल म्हणतो. ठीक आहे. तर सिंपल त्यांना क्रश केल्यानंतर त्याच्यामध्ये ऑइल्स असतं. म्हणजेच ऑइल आपल्याला सीड्स पासून मिळतं जो प्लांटचा पार्ट असतो. चिलीज हे फ्रुट्स असतात, स्पाइसेसही फ्रुट्स असतात आणि ब्रिंजल तर ऑब्व्हियसली फ्रूटच असतं. तर ब्रिंजल करी बनवण्यासाठी आपल्याला एवढे इन्ग्रेडियंट्स लागतात आणि एवढे प्लांटचे काय लागतात? पार्ट्स. ओके. तर इथे ऍक्टिव्हिटी अशी आहे की तुम्ही होमवर्क आता बघणार, तुम्ही होमवर्क प्रिपेअर करणार. तर होमवर्क मध्ये तुम्हाला आता बनवायचं आहे. एक्झाम्पल तुम्ही सांगा मला कोणत्या 2 ते डिशचे नाव सांगा मला. तुम्हीच डिशचं नाव सांगणार, तुम्हीच इन्ग्रेडियंट सांगणार आणि तुम्ही सांगणार ते त्याला कोणतं पार्ट्स वापरायचं प्लांट. चला 2 एक्झाम्पल सांगा मला, 2 डिशेस चांगल्या प्रकारे तुम्हाला माहिती आहेत त्या. फूड डिश सांगा एक कोणतरी. सुद्धा विचार इडली करून सांगा. सांबार, ओके, इडली सांबार वाटतं आपण मागे घेतला होता. तर चला इडली सांबार घेऊ. हे इडली सांबार ही एक डिश झाली तुमची. आता त्यातले तुम्हाला इन्ग्रेडियंट शोधायचे आणि त्याचे पार्ट शोधायचे आहेत. त्यात कोणकोणते आपण पार्ट्स यूज करणार. सेकंड डिश कोणती spices, असेल? नाही, ही तुम्ही होमवर्क करणार आहे. तुम्ही इडली सांबारसाठी अशा प्रकारे चार्ट बनवायचा. त्यात काय काय यूज करणार तुम्ही आणि तो प्लांटचा कोणता पार्ट. हं. ठीक आहे. नंतर दुसरा Yes. आयटम सांगा मला. अजून एक डिश सांगा. त्यात प्लांट असलं पाहिजे, मेजरली प्लांट. ते तुम्ही म्हणणार सर चिकन तर ते थोडंसं अॅनिमल मध्ये जाईल. थोडंसं प्लांट त्याच्यावर प्लांट्स जास्त यूज होतात. असं कोणतं करी आहे का? अशी कोणती डिश आहे का तुमच्याकडे? तर फक्त प्लांट्स यूज करतात सर असं काही? सर ह्यामध्ये फक्त प्लांट्स यूज Sir, करतात मॅगी. सर कॉलीफ्लॉवर, cauliflower, हा, कॉलीफ्लॉवर बद्दल तुम्ही इथे लिहिणार. इथे कॉलीफ्लॉवरची डिश आणि इथे कोणती? इडली सांबारची. ठीक आहे. तर दोघांचे सांबार. इन्ग्रेडियंट्स तुमचं होमवर्क असणार आणि दोघांचे Yes. प्लांट्स तुम्ही तिथे कोणते यूज करणार तेही होमवर्क असणार. तर दिस इज Okay. युअर नेक्स्ट होमवर्क. आणि तुम्ही मला इथे आजचं मागचं होमवर्क दाखवलं नाही. मागचं होमवर्क काय सांगितलं होतं आम्ही की मला शॉर्ट नोट्स तुम्ही बनवणार होतात आणि मला एक एक्झाम्पल सांगणार होतात की त्यामध्ये पार्ट्स तुम्ही कोणतेही प्लांटचे पार्ट्स तुम्ही ईट करू शकता. तर मागचा होमवर्क मला सेंड झालेला नाही. सांगितलं होतं मी, आठवतंय? मी विसरत नसतो. Yes. आठवतंय ना मी सांगितलं होतं? शॉर्ट येस नोट्स सर, आणि एक एक्झाम्पल. तर तुम्ही तुमचं होमवर्क तुम्ही पुन्हा कंटिन्यू करणार. एक तर शॉर्ट नोट्स, एक नोट्स बनवणार आणि दुसरं म्हणजे आजचा दिलेला होमवर्क. 2 डिशेस. चलो नेक्स्ट. तर हे इकडे आहे, काय आहे? भजो वगैरे बघू आपण. नाव माहिती नाही ह्या मुलाचं काय? या मुलाचं नाव काय आहे? बाजो वगैरे काहीतरी असतं असं. भजो आणि ही काय आहे? Bujo, पहिली. हा, भुजो आणि ही काय आहे? पहिली. तर चला पहिली. त्यांचं डिस्कशन काय ते बघू आपण. चला वाचायचं कोणीतरी एकाने हे. Do not try to taste unknown plants around you to see if they are edible. Some plants could be poisonous. हं. तर आपण इथे बघणार की हा बजू तिचं पहिली बघा काहीतरी ईट करते आहे. तर बज्जू तिथे म्हणतो आहे की असं अननोन प्लांट आपण ईट करायचं नसतं. म्हणजे आपण कुठेही गेलो फिरायला आणि तिथे प्लांट्स दिसले तर आपण डायरेक्ट त्याला ईट करायचं नाही. का ईट करायचं नाही? बिकॉज इफ दे आर इडिबल, ते इडिबल आहे की नाही ते चेक करायचं. का? तर सम प्लांट्स वुड बी पॉइझनस. काही प्लांट हे पॉइझनस असू शकतात. देन व्हॉट इज मीन बाय पॉइझनस? हे पॉइझनस काय असतं वर्ड? विषारी राहतं. करेक्ट. तर पॉइझनस मीन्स व्हेरी गुड, विषारी.
म्हणजे आपण हे सर्व जे प्लांटचे पार्ट्स असतात ते ईट नाही करू शकत. काही जे प्लांट्स असतात ते पॉइझनस असतात आणि ते प्लांट खाण्यामुळे तुम्ही काय होऊ शकतात, डाय होऊ शकतात, म्हणजे तुम्ही मरू शकतात. त्यामुळे पॉइझनस प्लांट्सला ईट न करू आपण करायचं नसतं. मग यासाठी आपण आपल्याला काय करावं लागेल, तर ज्या प्लांट्स चेक असतात करायला त्यांची लागेल ते. हा चेक म्हणजे त्याची आधी आपल्याला इन्फॉर्मेशन हवी. आपल्याला हा. चांगली इन्फॉर्मेशन हवी की कोणतं पार्ट आपण आपल्या व्हेजिटेबल्स मध्ये युज करतो आणि कोणतं करत नाही. तर ही इन्फॉर्मेशन इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आपल्याला ह्या टॉपिक मध्ये काय कळालं, तर सर्वच प्लांट ईट करायचे नसतात. ओके, म्हणजे जे आपण म्हणत होतो मागच्या टॉपिक मध्ये की प्लांटचे आपण भरपूर पार्ट्स ईट करू शकतो, त्याचे व्हेजिटेबल्स बनवणार, त्याचे रूट्स वगैरे करणार. तर असं ऍक्च्युली प्रॅक्टिकली नसतं. प्रॅक्टिकली काही प्लांट्स आपण खाऊ शकत नाही. डन. चलो नेक्स्ट पॉइंट. पुन्हा एक ऍक्टिव्हिटी आपल्याकडे. तर मला वाटतं ऍक्टिव्हिटी एक कोणीतरी रीड करणार इथून इथपर्यंत. Take some dry seeds of moong or Sir, chana, can put a I? small Yes, second one. चलो, chance for second student. Okay, start. Hello. Yes, tell me first your name. Yes, your name. Yes, tell me one by one. How many students we have joined here? Yes, tell me first name. 4. 4. Yes, your name. My name is Urvashi. Okay, one is Urvashi, correct? Because I understand your name with the help of sound. Okay, whenever you speak, then I understand. Okay, this is Urvashi, correct? Your sound सर and your मैंने name. मेरे पापा के नाम से किया है, ID प्रबोध महाजन. Okay, this is no problem for the ID. But what is your name? Urvashi, correct? Second one, हाँ. second student. One become Urvashi. Second student, yes. बोलिए, बोलताय कोणी? हे बघा, बोला. कसं आहे, सायन्स आहे आणि मी माझ्याशी Sir, बोललो तर बोला. my name is Bhagyashree Nilesh Patil. Correct. Then second one Bhagyashree. First one Urvashi. Correct. Then third one. कोणी आहे का तिथे अजून जॉईन? हे बघा, मला मी जेव्हा जॉईन असतो सिस्टमला तेव्हा तुम्हाला स्क्रीनवरती Sir, जे दिसतं ना, बोला. कोणीतरी राज झांबरे आहेत. ओके, अजून कोण आहे तिथे? काय सर. अजून कोणीच नाहीये सर. ठीक आहे, चला जाऊ द्या. दुसऱ्यांना कोणीच नाही तर मग आपणच कंटिन्यू करूया. ओके, तर ओके ऍक्टिव्हिटी सर. मग ऍक्टिव्हिटी उर्वशी वाचणार. ठीक आहे, आणि मग ओके. राज झांबरे आपण त्याच्यावरती डिस्कस करणार. चलो उर्वशी, ओके. स्टार्ट करायचं. Take some dry seeds of moong or chana, put a small quantity of seed in a container, fill it with water and leave this aside for a day. Next day, drain the water completely and leave the seed in a vessel. Wrap them with a piece of a wet cloth and set aside. The following day, do you observe any change in this seed? ओके, तर आपण ऍक्टिव्हिटी वाचली. तर आपण सेकंड कोण होतं? भाग्यश्री होतं का? बरोबर सर. ना? Yes, sir. ओके, हो. तर भाग्यश्री आपण आता इथे डिस्कस करू की इथे काय काय आहे. हे बघा, आपण आता काय केलं, टेक सम 5 वाजेचं लेक्चर आहे ना ते. मम्मीने सांगितलं, मी 4:15 चालू केलं ते. केव्हाच चालू आहे ते? सायन्सचं चालू आहे ना. तुला सगळं एक्सप्लेन करून देईन मी, मला माहित आहे. हॅलो. Hello, sir. हा, ठीक Sir, आहे. तर one participant also come. ओके Sir. ओके, नो प्रॉब्लेम. सी दे फर्स्ट आपण डिस्कस करणार आहोत की हे भाग्यश्री, आपण ड्राय Yes, सीड्स sir. घेणार आहोत. ड्राय सीड्स मध्ये मूग आणि हरभरा, हा मूग आणि चना असतो. Chana. बघितलंय कधी मूग आणि चना? Yes, sir. Yes. करेक्ट. तर मूग आणि चना मला वाटतं तुम्ही खाल्लेला असेल किंवा सब्जी आपण Sir, मी खातो. खाल्लेलं तर आहे. आपण काय खोडायचे? हा, ठीक आहे. मूग आणि चना आपण घेणार. त्यामध्ये थोडस स्मॉल क्वांटिटीचं आपण काय टाकणार? वॉटर टाकणार. Seeds. ठीक आहे, वाटतं. म्हणजे त्याच्यामध्ये थोडस वॉटर ऍड करणार आणि त्याला हो. थोडस लिव्स धीस फॉर असाइड डे, म्हणजे त्याला आपण दिवसभर ते पाण्यामध्ये अशा प्रकारे त्यांना ठेवून देणार. हे मूग आहेत आणि त्यात थोडं पाणी ऍड करणार आणि तिथेच त्याला ठेवणार. ठीक आहे, 1 डे साठी.
नेक्स्ट डेला Yes. आपण पुन्हा उठणार आणि काय करणार, त्यातलं पाणी काढून घेणार. म्हणजे ते पाण्यामध्ये जे ठेवले होते, जे सीड्स होते अशा प्रकारे, ते आपण काय करणार, पाण्यातनं काढून घेणार अशा प्रकारे. अशा प्रकारे आपण त्याला ड्राय करणार आणि वॉश देम विथ अ पीस ऑफ वेट क्लॉथ. आणि आपण त्याला ते सीड काढून असे क्लॉथ घेणार आणि क्लॉथ वरती आणि ते अशा तिच्यामध्ये प्रकारे, लपटणार. हा, त्याच्यामध्ये असं आपण असं लपटून असं ठेवून देणार. ठीक आहे. आणि मग आपण ते काही साईडला ठेवणार आणि फॉल नंतरच्या दिवसाला बघणार की त्यात काय झालं. मग तुम्हाला काही चेंजेस दिसतात का, ते अशा प्रकारे ऍक्टिव्हिटी म्हणजे घ्यायचे तर मूग त्याला आहे ना टाकायचे. कोंब येतात. कोंब. Correct. आता हे अशा प्रकारचे आपले ड्राय सीड्स होते. हे असे होते मूग, याला मूग म्हणतात का उडीद म्हणतात उडद. बघा. ते काय आहेत, उडद आहेत का? ओके. हो. तर आपण ते ड्राय सीड्स ड्राय घेतले, त्यावरती आपण 2 दिवसाची ऍक्टिव्हिटी केली, माहितीये ना, 2 डेज ऍक्टिव्हिटी. पाण्यात टाकलेत, पाण्यातनं काढलेत आणि त्याला क्लॉथ मध्ये वॉश केले. त्यानंतर तुम्हाला ते असे काहीतरी दिसतील मग बघा असे. ठीक आहे, चेंजेस होतील हो आणि सर. त्यांना अशा प्रकारे काय येतील, थोडेसे टेल्स येतील. याला दिसते ना व्हाईट कलरच्या टेल येतील. सर त्याला हे Yes, दिसतात का sir. टेल्स? हो सर. कोंब म्हणतात सर त्याला. हा, तर ह्या टेल ऍक्च्युली काय असतात माहिती का तुम्हाला? जे No, कोंब sir. असतात किंवा टेल्स असतात. तर ऍक्च्युली हे जे अशा प्रकारचा हा जो सीड असतो, हे बघा तुम्हाला डायग्राम मध्ये दाखवतो मी. हे बघा, एक मिनिट, आपण थोडस इंटरनेटचा यूज करू. Yes. हे बघा, सीड जेव्हा जर्मिनेट होतं ना, तर अशा प्रकारे त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होत असतं. ओके, सीड जर्मिनेशन साठी कोणतं बघायचं सांगा तुम्ही. हे बघा, हे डायग्राम बघू आपण. दिसते डायग्राम? तर जेव्हा Yes, सीड sir. जर्मिनेट होतं ना, तर आपण त्या सीडला बघा, त्या सीड आपण आता ही सीड घेऊ, आपण हे कन्सिडर करू. याला आपण थोडं वॉटर मध्ये जेव्हा आपण त्याला प्लेस करतो, तेव्हा त्याच्यामध्ये हा जो व्हाईट कलरचा जो बाहेर पोर्शन येतो, त्याला तुम्ही काय म्हटलं की तो कोंब असतो, किंवा अजून काय म्हटलं त्याला, कोंबच म्हटलं ना. तर No, तो जो sir. पोर्शन असतो, तर काय म्हटलं त्याला, कोंब. हा, तर तो जो ऍक्च्युली असतो त्याचा रूट असतो. बघा इथे दिसतोय ना, हे बघा, तो रूट म्हणून डेव्हलप होतो. आणि Yes, Yes, sir. sir. त्याच्यावरती पुन्हा एक ग्रीन कलरचा एक त्याला टॉप येतो बघा, इथे बघा ग्रीन कलरचा, तो त्याचा शूट असतो, म्हणजे सेम असतो. म्हणजे हा ऍक्च्युली रूट आधी येतो आणि तो व्हाईट कलरचा अशा प्रकारे ग्रो करतो आणि त्यानंतर त्याला वरती काय तो ग्रीन कलरचे त्या लिप्स येतात आणि तो अशा प्रकारे मग वरती डेव्हलप होतो. मग आता हे बड प्लांट, येतं मग. हा, मग आता हे जे असतात ना, मग हे याच्या बाहेरचं हे काय झालं, म्हणजे याच्या बाहेर बघा असे पॅचेस असतात, दिसतात ना हे साईडला, त्याला आपण काय Yes. म्हणतो, त्याला दाढी म्हणतो. हे कोणासाठी असतात, तर ह्या प्लांट साठी फूडचं स्टोरेज असतं ते. म्हणजे त्या मोठं प्लांट असतं ना, ते काय करतं, त्या सीड मध्ये काय करतं, फूड स्टोअर करून ठेवतं ह्या प्लांटला मिळण्यासाठी. आणि आपण हे काय करतो, मग ह्या प्लांट याला क्रश करतो आणि त्याचं आपण जेवण करतो ना आपण. Yes. Yes, sir. यस, म्हणजे आपण त्या सीडचा जो ऍक्च्युली त्याच्यामध्ये जो सीडलिंग असतो, म्हणजे त्याला एग म्हणतो. हे बघा इथे कळेल तुम्हाला, हे बघा. तर अशा प्रकारे बघा इथे एम्ब्रिओ असतो. एम्ब्रिओ म्हणजे त्याला छोटासा आपण प्लांट म्हणतो. तर तो छोटासा प्लांट असतो ना, तो छोट्याशा प्लांटला तो अशा प्रकारे ग्रो करतो. त्याला खाली रूट येतात, त्याला आपण म्हटलं की कोंब होता, आणि वरती त्याला काय येतं, मग अशा प्रकारे स्टेम येतं. पण आपण त्याला साईडला काढतो, त्याची डाळ करतो आणि त्या डाळला क्रश करून खाऊन घेतो. कळालं मग? ते कोंब हो काय सर. असतात, ऍक्च्युली प्लांटचे रूट्स असतात. ठीक आहे, हे बघा इथे चांगलं दिसत असेल बघा तुम्हाला. हे बघा, हे काय आहे, ते कोंब आलेला आहे बघा, तो रूट आहे की नाही प्लांटचा बघा. हो ठीक आहे, सर. ओके, चालेल. तर आपण आपल्या पॉइंट वरती येऊ पुन्हा. तर जे स्प्राउट्स तुम्हाला दिसत आहेत हे अशा प्रकारे, तर त्याचे ते रूट्स आहेत ऍक्च्युली. चला कंटिन्यू करू आपण आपला टॉपिक. नेक्स्ट, तर मग आपण पुढे बघणार की ते जे स्प्राउट्स होते, तर द स्मॉल व्हाईट स्ट्रक्चर कम अँड ग्रो. तर ते छोटे छोटे व्हाईट पोर्शन बाहेर येतात आणि त्या सीड्स पासून त्याला काय म्हणतो आपण, स्प्राउटेड सीड्स म्हणतो. काय म्हणतो? स्प्राउटेड सीड्स. हे Sprouted सीड्स seed. आहेत, हे नॉर्मल सीड आहे. ठीक आहे, आणि हे कोणते सीड आहे? स्प्राउटेड. यांना स्प्राउटेड, Sprouted. ज्यांना अशा प्रकारे व्हाईट पोर्शन बाहेर आलेले आहेत त्यांना स्प्राउटेड सीड्स म्हणायचं. इफ नॉट वॉश
वॉश द सीड्स इन वॉटर, आपण त्याला चांगलं वॉश करणार, ड्रेन वॉटर अँड लिव्स असाइड इन अनदर डे, आपल्याला पुन्हा थोडं पाण्याने वॉश करायचं आणि त्याला पुन्हा एका दिवसासाठी काय करायचं, ठेवून द्यायचं. मग काय होतात, द कवर्ड विथ अ क्लॉथ अँड नेक्स्ट डे सीड्स हॅव स्प्राउटेड, मग स्प्राउटेड अशा प्रकारे झालेले असते. ठीक आहे, ऍक्टिव्हिटी कळाला. मग सीड्सला घ्यायचं, त्याला वॉटर मध्ये ऍड Yes. करायचं, 1 डे कम्प्लीट झाला, मग ड्रेन सेकंड डे करायचं आणि मग ड्रेन नेक्स्ट डेला करायचं. पण बदलायचं. माझ्या मम्मीने केलं होतं. ओके, व्हेरी गुड. मग तुला तर ऍक्च्युली माहिती आहे मग कशा प्रकारे करतात. हे बघा, Yes, ही sir. ऍक्टिव्हिटी ऍक्च्युली आपण डेली करतो आणि फक्त आपल्याला त्या बुक्स मध्ये शिकायचं. ठीक आहे, तर Yes. मग ते स्प्राउटेड होणार आणि स्प्राउटेड झाल्यानंतर मग आपण त्याला त्याचं काय करायचं मग आपण बघणार आहोत. आफ्टर वॉशिंग स्प्राउटेड सीड यू कॅन ईट देम, आणि तुम्ही डायरेक्टली त्याला ईट करू शकता. त्याला थोडंसं एकदा वॉश करून घ्यायचं आणि तुम्ही त्याला ईट करू शकता. आणि तुम्हाला चांगलं माहिती आहे की आपण स्प्राउटेड मॅक्झिमम काय युज करतो, मठ असतं ना, मठला आपण मॅक्झिमम स्प्राउटेड युज करतो. करतात का तुमच्या घरी? मटकीची डाळ मटकी असते, नाही? Yes, Yes. sir. Yes, sir. Yes, sir. Okay. Yes, sir. They can also be boiled by added spices to get snacks to eat. त्यांना आपण थोडंसं बॉईल करू शकतो या स्प्राउटेड झालेल्या सीड्सला, त्यात थोडंसं स्पायसेस टाकायचं आणि आपण टेस्टी स्नॅक्स म्हणून त्याला युज करतो. हे बघितलंय कुठे अशा प्रकारचं? मग त्याला थोडं बॉईल करायचं. ठीक आहे, आणि बॉईल केल्यानंतर त्याच्यात थोडेसे स्पायसेस टाकायचे आणि त्याला खायचं. हे जे मठ वगैरे आपण खातो ना, मटकी वगैरे, तर हे बघा चणाला मॅक्झिमम हा जो असतो ना, हा काय आहे, चणा आहे. तर याला मॅक्झिमम आपण काय करतो, अशा प्रकारे स्प्राउटेड करतो, त्याला थोडंसं ऑइल मध्ये फ्राय वगैरे करतो, त्यात थोडंसं आपण काय टाकतो, स्पाइस टाकतो, स्पायसेस Spices. टाकतो, ऑइल टाकतो आणि त्याला खाऊन घेतो. खातो ना आपण? तर Yes, मला वाटतं ही Yes, sir. मटकी ऍक्टिव्हिटी चणे. Sir, हा, activity पण तशीच आहे. काय म्हटलं, बोला. Activity पण सेम आहे. ही पण सेमच आहे, फक्त आपण तिथे मूगच्या ऐवजी काय घ्यायचंय, ग्राम घ्यायचं किंवा घ्यायचंय आणि त्याला चना असं घ्यायचंय. बनवायचं. ठीक आहे, ओके. आता आपण नवीन एक नेक्स्ट सिस्टीम कडे जातोय, ते थोडं वेगळं आहे. तर आपण बघतो आहोत आता नेक्स्ट की डू यू नो हनी, हनी माहिती आहे? Yes, Yes, sir. sir. ओके. अँड हाऊ दे प्रोड्यूस, हे माहिती आहे का, ते कसं तयार होतं? हो सर, ते हो सर. हनी बी अ, कडून होतं. हनी बी फुलाचा हं? रस घेते. हं? आणि मग आणि मग ते त्याचं ते मग बनवते. हो. ओके, हे बघा, हे जे तुम्हाला दिसतं आहे, तर याला म्हणतात हनी कोंब. याला काय म्हणतात, हनी कोंब. मी कोंब कोंब. समजतं ना, हनी कोंब Yes, असतं. sir. त्या हनी कोंब मध्ये काय करतात, ह्या बीज दिसतात तुम्हाला असे थोडे ब्लॅक कलर मध्ये, बघा छोटे छोटे बीज आहेत. आणि या बीज काय हो. करतात, अशा फ्लावर कडे जातात. हा फ्लावर अशा प्रकारे, अशा प्रकारचा फ्लावर असतो. हे त्याचे बाहेरचे कलरफुल काय असतात, ते पेटल्स असतात. आणि ते हनी बी याच्या बेस मध्ये काय असतं, थोडंसं नेक्टर असतं. तर आपल्याला शिकायचं नेक्टर काय असतं. हे बघा, आता बघा आपण पुढे. तर बझिंग बीज कलेक्ट द नेक्टर. नेक्टर म्हणजे एक स्वीट ज्यूस असतं जे फ्लॉवर मध्ये असतं. म्हणजे फ्लॉवर मध्ये एक नेक्टर नावाचं काय असतं, एक स्वीट ज्यूस असतं. आणि हे फ्लॉवर मधनं बीज काय करतात, कलेक्ट करतात आणि त्यालाच कन्वर्ट करतात हनीमध्ये. पुन्हा सांगतोय, बीज काय करतात, बीज ऍक्च्युली काय करतात, नेक्टर कलेक्ट करतात स्वीट ज्यूस म्हणून आणि त्याला हनीमध्ये कन्वर्ट करतात. आणि मग हे स्वीट ज्यूस कुठे मिळतं, तर फ्लॉवर मध्ये. ठीक आहे, म्हणजे फ्लॉवर्स आणि नेक्टर्स मे बी अवेलेबल ओनली इन द पार्ट ऑफ इयर. ठीक आहे, तर आपण थोडंसं तुम्हाला बी हाईव्ह दाखवतो तुम्हाला. हा बी हाईव्ह कन्सेप्ट आहे ना, हा दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे तर चांगलं माहिती आहे तुम्हाला काय. याला बी हाईव्ह म्हणतात. हे जे दिसतंय ना तुम्हाला डोळ्याने, Yes, हे sir. बघा. तर हे जे असतं याला बी हाईव्ह म्हणतात. याला आपण हनी कोंबई म्हणतो. अशा प्रकारचे हे असे सर्क्युलर हेक्सागोनल त्याला असे स्ट्रक्चर असतात सर्क्युलर. आणि ह्या सर्क्युलर स्ट्रक्चर मध्ये हे बी काय करतात, हे जातात आणि फ्लॉवर मधनं हनी हे कलेक्ट करतात नेक्टर. आणि ते कलेक्ट करून ह्या ज्या टँक असतात छोट्या छोट्या हे सर्क्युलर, या टँक मध्ये ते स्टोअर करतात. आणि त्यांनी ते स्टोअर केल्यानंतर त्याचं ते जे नेक्टर असतं, जे स्वीट ज्यूस असतं, त्याचं काय तयार होतं, हनी तयार होतं. मग आपण काय करतो ह्युमन्स, की हे जे इथे जे हनीने साठवलेलं असतं काय हनी, ते आपण काय करतो, कलेक्ट करून घेतो. ठीक आहे, हम्म. तर आपण बघू आता एक तुम्हाला नेक्टर दाखवतो मी.
ओके सर. हे बघा की ह्या अशा प्रकारचे अं, हे बघा ही हनी ही जी आहे, हे बघा ही बीज काय करते आहे, मला बीज कधीही फ्लॉवर वरती दिसतील, कारण हे फ्लॉवरच्या हे जे फ्लॉवर असतं ना याच्यामध्ये इथे काय असतात, हे स्वीट ज्युसेस असतात आणि ही ही बीज काय करते त्यातनं ते सक करते ज्यूस आणि ते आपलं जे हनीकोम्ब होतं ना, ते जे हाईव्स होतं ना, बी हाईव्स त्याच्यामध्ये असे टँक होते छोट्या छोट्या, त्याच्यामध्ये ते प्लेस करतं आणि मग हे इथलं नेक्टर जेव्हा ही घेऊन जाते आणि तिला कशात कन्वर्ट करते, हनीमध्ये. म्हणजे फ्लॉवर मध्ये हनी नसतं. केव्हा हनी म्हणतो आपण, जेव्हा ते तिच्या जे बी हाईव्स किंवा त्या हनी कोंब म्हणतो ना आपण, कोंब होते ना छोटे छोटे टँक, त्यांना हनी Yes, कोंब sir. म्हणतो. त्याच्यामध्ये टाकल्यानंतर त्याला आपण हनी म्हणतो. ठीक आहे. तर बघा इथे एक बी खाते, इथे एक बी काय करते आहे, नेक्टर एक्सट्रॅक्ट करते. बघा इथे काही एक्सट्रॅक्ट करतायत, इथे इथे इथे. आणि हे प्लांट का नेक्टर देत असतात माहिती का तुम्हाला? या प्लांटचा काय फायदा आहे? हे बघा, ही प्लांट आहे बरोबर, आहे प्लांटचं फ्लॉवर आहे ना, हे Yes, प्लांटचं sir. फ्लॉवर आहे आणि हे प्लांटचं फ्लॉवरने स्वीट ज्यूस बनवलेलं आहे कोणासाठी, बीज साठी. पण हे स्वीट ज्यूस प्लांट का देतं त्या फ्लॉवरला ते माहिती आहे? No, sir. माहिती? Yes. तर त्याच्यावरती आपण डिस्कस, हे बघा हे जे प्लांट असतं, हे जे फ्लॉवर असतं, हे फ्लॉवरचं मी तुम्हाला मागच्या लेक्चरला शिकवलं. फ्लॉवर पासून सीड तयार होतं. काय तयार होतं? सीड तयार होतं. आणि सीड तयार होण्यासाठी यांचं भरपूर महत्वाचं काय असतं, रोल असतो. कोणाचा? हनीचा, सॉरी ह्या बीजचा. मग ह्या बीजचा भरपूर महत्व रोल असतो. तर त्यांना अट्रॅक्ट करायचं असेल तर त्यांना काहीतरी आपल्याला द्यावं लागणार ना. म्हणजे तुम्हाला कोणाकडनं, तुमच्या मैत्रिणीकडनं किंवा मित्रांकडनं काम करून घ्यायचं असेल तर तुम्हाला त्यांना काहीतरी द्यावं लागतं, तरच ते तुम्हाला मदत करणार आहेत. तर प्लांट काय करतं, त्यांना काहीतरी देतं आणि त्याला म्हणायचं स्वीट ज्यूस. आणि या स्वीट ज्यूसलाच आपण नेक्टर म्हणतो. आणि ते हनी ते नेक्टर घेतात आणि त्याचं सीडचं काय करतात, काम करतात. त्यामुळे तिथे सीड फॉर्म होतं. ठीक आहे. म्हणजे प्लांटला बीजची आवश्यकता आहे आणि बीजला कशाची आवश्यकता आहे, फूडची आवश्यकता आहे. म्हणून हा बी इथे आहे आणि इथे प्लांट आहे. प्लांट त्याला नेक्टर देतं आणि बीज काय करतं, त्याला सीड बनवण्यासाठी मदत करतं. कळालं? Yes, sir. Yes, sir. तर लक्षात ठेवायचं की बीज महत्वाचे असतात. मग तुम्हाला नेक्टर कळालं असेल, स्वीट ज्यूस असतं ते फ्लॉवर मध्ये असतं आणि ते फ्लॉवर मध्ये जेव्हा बीज त्याला कलेक्ट करतात, त्याला कलेक्ट करून त्याला कन्वर्ट करतात हनी मध्ये. मग तुम्हाला मिळाला हनी. मग हनीला स्टोअर करावं लागतं, तर त्याला म्हणतात हाईव्स. त्याला काय म्हणतात? हाईव्स. जे दाखवलं ना तुम्हाला मी असं, ते हाईव्स होते. ते छोटे छोटे काय होते, टँक होते ना, ते तुम्ही तुमच्या Yes. घराच्या वरती किंवा प्लांट्स मध्ये, तर त्याला म्हणायचं हाईव्ह. तर त्याला बी हाईव्ह म्हणतात का? कारण ते बीजने बनवलेले असतात. ह्या वर्डला म्हणायचं बी हाईव्ह. नेक्स्ट बघू आपण, द फ्लॉवर अँड नेक्टर मे बी अवेलेबल ओनली फॉर द पार्ट ऑफ इयर. म्हणजे हे जे फ्लॉवर असतात, तर फ्लॉवर हे कधी बघितलंय का तुम्ही? फ्लॉवर हे वर्षभर असतात का? नसतात. काही No. प्लांट असतात की त्यांना वर्षभर फ्लॉवर येतात. असे भरपूर प्लांट्स आहेत की त्यांना सीझनल फ्लॉवर येतात. म्हणजे काही फ्लॉवर्सला कधी प्लांट येतात की कधी समर मध्ये मॅक्झिमम फ्लॉवर येतात. नंतर काहींना Sir, थोडं रेनी कसं सीझन मध्ये येतात. मोगऱ्याला? काय म्हटलं? मोगऱ्याला. म्हणजे मोगरा फुल flower सीझन वर हा. येतं. ओके ओके. तर हे जे फ्लॉवर असतात हे थोडे सीझनल असतात आणि ते इयरच्या एका पार्ट मध्येच ते अवेलेबल असतात. बरोबर? या पार्ट्स मध्ये अवेलेबल असतात. आणि बी तर काही ह्या ज्या बीज असतात, हे जे बीज असतात, मग जर यांना वर्षातनं फक्त काही महिनेच, म्हणजे 1, 2, 3 जे मंथ असतात तिथेच फक्त नेक्टर मिळतं, कारण तिथेच काय असतात, फ्लॉवर असतात. ते फ्लॉवर वर्षातनं काही वेळेतच असतात आणि मग तिथे बीजला फक्त काही वेळ मिळतो, तेव्हा ते काय करतात, त्या नेक्टरला कलेक्ट करतात, त्याचं हनी मध्ये कन्वर्ट करतात आणि त्याला हाईव्ह मध्ये स्टोअर करून ठेवतात. का हाईव्ह मध्ये का स्टोअर करावं लागतं? तर त्यांना माहिती असतं की फ्लॉवर हे वर्षात काय मिळतात, काही वेळेतच आपल्याला मिळतात. म्हणून जे बीज असतात ते त्यांचे काय करतात, हाईव्ह अशा प्रकारे प्लांट वरती बनवून ठेवतात. जेव्हा जास्त फ्लॉवर येतात तेव्हा ते जास्त काय करतात, कलेक्ट करतात, त्याला आपल्या हनी मध्ये कन्वर्ट करून ठेवून देतात, त्याला स्टोरेज करून ठेवतात. लक्षात ठेवायचं, हनी स्टोअर होतं हाईव्ह मध्ये. का होतं? कारण वर्षभर फ्लॉवर नसतात, म्हणून ते काय करतात, जेव्हा फ्लॉवर येतात तेव्हा त्यांना स्टोअर करून त्या हाईव्ह मध्ये स्टोअर करून ठेवतात. कळालं? Yes, sir.
मग आपण काय करतो ह्युमन्स, आपल्याला माहिती आहे, आपल्याला डायवर हानी माहिती असतं, मग आपण काय करतो, बिचारा ते जे बीज असतात ते त्यांना माहिती असतं की आपल्याला ह्युमन्सला की त्यांनी स्टोअर करून ठेवलं आहे. मग आपण जातो, जे बी हाईव्ह असतो त्यांना काय करतो, क्रश करतो. त्यांना अशा प्रकारे ह्या हाईव्हला काय करतो, क्रश करतो आणि त्यातनं हनी कलेक्ट करतो, बॉटल करतो आणि त्याला विकतो. काम कोणी केलेलं असतं, बीजने केलेलं असतं. पण ह्युमन्स कसे असतात, ह्युमन्स त्यांचंही काय करतात, त्यांना नेक्टरचं हनी बनवून देतात आणि घेऊन टाकतात. बरोबर आहे ना? येस Yes, ऑर नो? sir. यस. Yes, Yes. sir. तर नेक्स्ट, सो द बी स्टोर धिस नेक्टर देअर यूज ऑल थ्रू द इयर्स. म्हणजे बीज का असं एवढं हनी जमा करून ठेवतात आणि स्टोअर करतात, तर त्यांना ते थ्रू आउट द इयर काय करायचं असतं, यूज करायचं असतं. नाहीतर काय होईल, त्यांनी जर असं सीझनल फुल आलेत, फ्लावर आलेत आणि त्यांनी जर नेक्टर जर स्टोअर नाही केलं, तर त्यांना फ्लावर गेल्यानंतर मग खायला मिळेल का, त्यांचं जे फूड No, हनी sir. असतं, मग ते No. त्याप्रमाणे काय करतात, स्टोअर करतात. ओके. Yes. वेन वी नेक्स्ट, तर मग आपण काय करायचं इथे बघू आपण, पुढचं काय आहे, वेन वी फाइंड सच हाईव्ह, म्हणजे आपल्याला अशा प्रकारचे हाईव्ह, याला काय म्हणतात, बी हाईव्ह. दिसतंय ना, प्रत्येकाने असं बघितलं असेल. Yes, तर sir. आपल्याला ह्युमन्सला अशा प्रकारचे जेव्हा दिसतात हाईव्ह, तर आपण काय करतो, त्याला कलेक्ट करतो, त्यातलं काय करतो, फूड स्टोअर करतो आणि ते हनी बी म्हणून आपण फूड म्हणून युज करतो. तर दिस इज अ टाईप ऑफ फूड. तर आपण त्याला हनी म्हणून काय करतो, आपल्या फूड मध्ये युज करतो. करेक्ट आहे. मग माणसांना फक्त कशाची आवश्यकता असते, हे दिसण्याची आवश्यकता असते. माणसं जातात, त्यातलं फूड काढतात आणि फूड म्हणून त्याला काय करतात, ईट करतात. ठीक आहे. मग कळालं की बीज काय असतात, बीज मधले हे त्यांचे बी Yes, हाईव्ह sir. काय असतात, नेक्टर काय Yes. असतं, ते फ्लावर हो. मध्ये असतं आणि ते हो. बीज करतात कन्वर्ट हनी मध्ये. ओके. Hmm. Yes. नेक्स्ट पॉइंट बघू आपण, व्हॉट डू ॲनिमल्स ईट. ॲनिमल काय काय ईट करतात ते बघायचं आपल्याला. पुन्हा एक मिनिट, थोडंसं मला वाटतं तुम्हाला दिसत नसेल, थोडं हॉरिझॉन्टल करू आपण. व्हॉट डू ॲनिमल ईट. तर ॲनिमल्स काय काय ईट करतात हे आपल्याला शोधायचं. ॲनिमल्स काय काय ईट करतात म्हणजे खातात. तर आपण बघू, डू यू हॅव कॅटल. तुमच्याकडे कॅटल आहे का, ऑर No. पेट दॅट यू केअर ऑफ. No. हे बघा, तुमच्याकडे कॅटल नसेल तर मग तुमच्याकडे असू शकतं की डॉग असू शकतो, कॅट असू शकतो, बफेलो असू शकतो किंवा गॉट असू शकतो. बघितलंय कधी डॉग, Sir, कॅट? डॉग आणि ते बघितलंय, पण आमच्याकडे नाहीये कॅटल आणि पेट. ओके. बोला, कॅटल म्हणजे काय. Cattle means a cat puppy. काय म्हटलं, पुन्हा पुन्हा पुन्हा. Cat puppy. ओके. कॅटल्स वगैरे जे असतात, कॅटल्स आपण कशाला म्हणतो, की जे काऊ वगैरे जे असतात त्यांना कॅटल्स म्हणतो आपण. तर कॅटल्स मध्ये काही असू शकतं, डॉग, कॅट, बफेलो, गॉट, यांना आपण सर्व कॅटल्स म्हणतो. ठीक आहे. आणि हे जे अॅनिमल्स असतात, दे शुअरली अवेअर ऑफ द फूड. आणि तुम्हाला माहिती आहे की त्यांना फूड ते अॅनिमल्स ईट करत असतात. त्यांना ईट करायला फूड लागतं ना. गॉट असेल किंवा डॉग असेल, बफेलो असेल. व्हॉट अबाउट द अॅनिमल्स. तर अॅनिमल्सला जसं तुम्हाला फूड लागतं तसं ह्या अॅनिमल्सला फूड लागतं. हॅव यू एव्हर ऑब्झर्व व्हॉट स्क्विरल. किंवा ठीक आहे, तुम्हाला माहिती का की स्क्विरल किंवा पेजॉन किंवा लिझार्ड, हे ऐकलंय का तुम्ही, स्क्विरल काय असतं. स्क्विरल, चला स्क्विरल बद्दल. स्क्विरल, पिजॉन, खारुताई. करेक्ट, खारुताई. खारुताईला आपण काय म्हणतो, स्क्विरल म्हणतो. हे पिजॉन, बर्ड. करेक्ट, त्याला आपण कबूतर म्हणतो. येस. नंतर लिझार्ड, पाल. पाल, करेक्ट, व्हेरी गुड. तर हे चांगल्या प्रकारे माहिती आहे तुम्हाला इंग्लिश वर्ड. तर हे जे खार वगैरे असतात किंवा कबूतर, लिझार्ड असतात, हे काय खातात माहिती का तुम्हाला. Sir. तर lizards is eating in pigeons Okay. pigeons is eating rice, rice, Correct. Some grains. and yes, squirrels are eating
सम Guide करणार. नट्स. करेक्ट. मूवी बघितलं असेल ना, त्याच्यामध्ये एक स्क्विरल असतं, ते अशा प्रकारचे नट्स खात असतं बघा. तुम्ही अॅनिमेटेड मूवी बघितलं तर असं एक नट असतं आणि ते स्क्विरल खात असतं. आठवतंय का? आईस एज मूवी बघितलाय कोणी? आईस क्या सर? एज नाही बघितलं. आईस एज मूवी बघितलाय का? आईस एज तिथे स्क्विरल Isis? असते. हा, नाही का? त्याच्या हातात एक स्क्विरल असतं आणि त्याच्याकडे एक नट असतो. त्या नट सोडी तो पळापळ करत असतो. नाही No, sir. तर दीदी आज विद्यार्थ्याचा फोन आलता, मी सांगेल की दीदीच्या हे बघा, मग आपण जे फूड अॅनिमल्स बघतो आहोत, जे फूड बघतो आहोत, डेल्टा पप्पा ना. आवाज ऑफ करतात का माईक? ओके प्लीज. सॉरी. मला आवाज येतोय थोडासा. यस, एक आवाज थोडासा माईक ऑफ करा थोडा. ठीक आहे. तर नेक्स्ट आपण बघतो आहे की ऍक्टिव्हिटी. हे बघा, स्क्विरल आहे आणि स्क्विरल काय खाते बघा, शोधू शकता तुम्ही. काय खाते स्क्विरल? दिसतंय का स्क्विरल काय खाते? तर स्क्विरल ही नट्स खात असते, लक्षात ठेवायचं. येस तर सर. पुढे जाऊ आपण. तर ऍक्टिव्हिटी आपल्याला बघायची आहे. ऍक्टिव्हिटी नंबर 7 कोण वाचणार? भाग्यश्री. सर कॅन आय? यस. ओके. यस सर. Animals and their food. ऍक्टिव्हिटी आधी वाचायची वरतून, हे वाचायचं इथून. सर कॅन आय? Have a look again at table 1.5 and group the animals entered here as follows. Place animals which eat only plants or. यस. तर आपल्याकडे ऍक्टिव्हिटी आहे आणि ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला काय करायचंय की कोणता अॅनिमल्स काय काय खातो, म्हणजे अॅनिमलचं नेम लिहायचं आणि तो कोणकोणत्या प्रकारचं फूड हे ईट करतो ते बघायचं. ठीक आहे. तर आपण Yes. फर्स्ट बघणार आहोत की बफेलो. बफेलो म्हणजे मराठीत काय म्हणतो याला आपण? मराठीमध्ये बफेलो कोण असतं बघितलंय? बफेलो म्हशा. ओके, म्हैस. म्हशाला आपण बफेलो म्हणतो, म्हैस म्हणतो. आणि काय काय खाणार म्हैस? तर ग्रास खाणार, त्याला आपण गवत म्हणतो. ऑइल केक्स. ऑइल केक्स काय असतात? ऑइल केक्स हे ग्रेन्स. ग्रेन्स तर माहितीये तुम्हाला, ग्रासही माहितीये. ऑइल केक किंवा हे माहितीये का? हे म्हणजे Bales. हे जे हे असतात हे गवतच असतं. फक्त ऑइल केक आता इथे प्रश्न आहे की तुम्ही बघितलंय का? हे बघा, हे आहेत ग्रास असतात दोघेही. हे काय असतात? ग्रेन्स असतात. म्हणजे ग्रेन्स मध्ये मग काही येतील, व्हीट येईल किंवा राईस वगैरे काही. हा ऑइल केक बघितलाय का? नाही नाही No, बघितला. sir. ओके. तर चला तुम्हाला ऑइल केक दाखवतो मी. तुम्ही बघितला असेल ऍक्च्युली, पण तुम्हाला तो माहिती नाहीये. तर हे बघा, हे बघा, हे असं बघितलंय का तुम्ही? हे अशा प्रकारे. हॅलो Yes, sir. हॅलो. हे बघा, सर हे ज्यांच्याकडे बघितलंय मी. हे बघा ज्यांच्याकडे म्हशी वगैरे बफेलो असतात त्यांच्या घराकडे असं असतं. आणि हे आपण पाण्यात टाकतो आणि त्यांना खायला देतो किंवा डायरेक्टली देतो. असे बॅग्स असतात Yes, ना, sir. बॅग्स मध्ये असतात ते. तर याला मराठीत Yes. आपण काय म्हणतो? ऑइल. त्याला इंग्लिशमध्ये ऑइल केक म्हणतो आणि मराठीत त्याला आपण पेंड म्हणतो. तर हे ऑइल केक आपण बफेलोला देत असतो. तर मला माहितीये तुम्हाला माहिती होतं, पण त्याचं नाव नाही माहिती होतं. तर ऑइल केक्स. आणि ऑइल केक कुठून येत असतात? तर आपण बघितलं होतं सीड्स असतं, त्याला ग्राउंड नट म्हणतात. त्या ग्राउंड नटला मी सांगितलं होतं क्रश केलं जातं आणि हे क्रश केल्यानंतर त्यातलं जे रिमेनिंग मटेरियल असतं ना, ते ऑइल केक असतं. आणि इथलं ऑइल काय झालेलं असतं? रिमूव्ह झालेलं असतं. कळलं? बघा, सीड आहे. कोणतं आहे? ग्राउंड नट. ग्राउंड नट मधनं ऑइल रिमूव्ह झाल्यानंतर जे काही रिमेनिंग असतं त्याला ऑइल केक म्हणतात आणि ते आपण बफेलोला देत असतो. ठीक आहे. मग ऑइल केक कुठून मिळतं कळालं? ऑइल केक इज अ रेसिड्यू Yes. or remaining thing when we remove oil from the seeds, and this is called as a oil cake.
and is the best food for the buffaloes. Next, then what buffalo eat? Oil cakes, and hay means this is a type of grass. This is grass grains. Okay, हे बघायचं असेल तर हे दाखवून देतो. चला हे बघू आपण. हे बघा अशा प्रकारचे ग्रास बघितले तुम्ही, याला हे म्हणतात. येस सर. सर ट्रॅक्टर मध्ये पण लोड करून आणताय कुठे कुठे. करेक्ट, तर याला हे म्हणतात आपण. तर ग्रास म्हणजे आपण ग्रास कसं म्हणतो आपण, ते ग्रीन कलरचं असतं. आणि हे म्हणजे काय असतं की अशी कूट असतात सर ते. हा कुठच असतं, म्हणजे आपण त्याला थोडस ड्राय ग्रास म्हणतो. ठीक हो आहे, सर. ड्राय जे ग्रास असतं त्याला आपण जनरली हे म्हणतो. आणि जे ग्रीन असतं त्याला आपण काय म्हणतो, ग्रास. म्हणजे तुम्हाला तर ग्रास तर प्रत्येकाला माहिती असतं. हे म्हणजे काय, जे ड्राईड झालेलं असतं ग्रास असतं त्यालाच आपण दुसऱ्या वर्ड मध्ये हे म्हणतो. म्हणजे दिस इज अ ड्राईड ग्रास, हे ड्राईड ग्रास आहे, हे ग्रीन ग्रास आहे. ऑइल केक आणि ग्रेन्स तर काही सांगायची आवश्यकता नाही. चलो कॅट, मग कॅट काय खाणार असतं? कॅट स्मॉल ॲनिमलला खातं. आणि तुम्हाला माहिती त्याचा ॲनिमल कोणता असतो? माऊस. ओके, ते छोट्या छोट्या बर्ड्सलाही खात असतं, किंवा मिल्क तर ते फेवरेट असतं. हे तर फेवरेट ॲटम आहे, मिल्क आणि रॅट्स. तर तुम्हाला होमवर्क आहे पुन्हा, की भरपूर मोठा होमवर्क आहे बघा इथे. तुम्हाला शोधायचं आहे की लॉयन काय खाणार, टायगर काय खाणार, किंवा ह्युमन्स बिंग काय खाणार म्हणजे आपण, किंवा बटरफ्लाय काय खाणार. ठीक आहे, तर तुम्हाला हा टेबल कम्प्लीट करायचा आहे. तुम्हाला जसं जेवढी माहिती असेल तेवढी, किंवा तुम्ही गुगल सर्च करू शकता. ठीक आहे, आणि तुम्ही हे डेटा काय करणार, फिल करणार. तर दिस इज युअर थर्ड होमवर्क. बट युअर फर्स्ट इम्पॉर्टंट होमवर्क टू प्रिपेअर इम्पॉर्टंट नोट्स. I repeat, you have to prepare short notes for this chapter. Okay, sir. Then, okay, what is our activity? See what the animals eat. The next important topic that we have to learn today, this is herbivorous and carnivorous animals. हा मला वाटतं सर्वात महत्वाचा पॉइंट आहे तुमच्या चॅप्टर मधला, herbivorous and carnivorous. तर बघू आपण, these are called as a herbivorous. Who called as herbivorous? See here. The animals which eat only plants. म्हणजे जे animals फक्त प्लांट्सला ईट करतात त्यांना म्हणायचं हर्बिव्होरस. रिपीट, the animals eat only herbs. त्या नावामध्ये बघा हे हर्बिव्होरस दिसत आहे, त्या होरसला एवढं इम्पॉर्टंट नाहीये, फक्त ह्या हर्बला लक्षात ठेवायचं. हर्ब म्हणजे प्लांट. जेही अॅनिमल फक्त प्लांट खातात त्यांना हर्बिव्होरस म्हणतात. जेही प्लांट, जे अॅनिमल्स काय खातात, द अॅनिमल्स which eat other animals. The animals which eat other animals called as a carnivorous, and the animals eat both plant as well as animal is called as a omnivorous. पुन्हा सांगतोय, herbivorous only eat plant, carnivorous only eat animal, and omnivorous both plant as well as animal. एक्झाम्पल सांगू शकाल, herbivorous, carnivorous, omnivorous? Cow, buffalo, chicken. Okay. Bird. Buffalo. Carnivorous? Lion, tiger, Correct. and eagle. Okay. Yes. Omnivorous? Omnivorous. Say, this is the important fact. You have herbivorous, you have knowledge about herbivorous. It is very good thing. Carnivorous means lion, tiger. But which animals eat both plant as well as animals? Human being. Correct. Human being is animals that eat plant in terms of vegetable, and animals like chicken, meat. We have omnivorous and we eat anything. Okay. But apart from human, we have another omnivorous. Example, cat also use some plant products as well as some animal products. Cat Sir, beer. eats. हे बघा, कॅट बघितली ना, कॅट काय काय ईट करते सांगितलं तुम्हाला, रॅटही करते, आणि ते काय करते, काही ग्रेन्सही खाते ना, ग्रेन्स वगैरे बघितलंय तुम्ही कॅटला बाकीच्या गोष्टी खाताना, ते मिल्कही पिते. ते म्हणजे कॅट ऑमनिव्होरस आहे. तसं डॉगही कधी कधी ऑमनिव्होरस असतो. ह्युमन्स तर 100% ऑमनिव्होरस आहे. तर अशा प्रकारे आपण बघितलं महत्वाचं वर्ड ऑमनिव्होरस
आपण त्याला थोडंसं इंटरनेटवरती बघू, आपल्याला चांगल्या प्रकारे अजून एक्झाम्पल असतील तर. चला, Sir, हे समजलं beer- तुम्हाला काय असतं? Sir, beer also. Yes, beer also omnivorous. हे बघा, तुम्हाला एक्झाम्पल बघतोय मी चांगल्या प्रकारे की हर्बिव्होरस, ओमनिव्होरस. हे बघा, तर हर्बिव्होरस जे अॅनिमल्स असतात बघा, हे हर्बिव्होरस आहेत. तुम्हाला डायग्राम दिसते ना चांगल्या प्रकारे वरती? Yes, sir. हे बघा, हे Yes, हर्बिव्होरस आहेत. ते फक्त हर्ब्स खातात. एक्झाम्पल, हा काय आहे? झेब्रा आहे, काऊज आहे, एलिफंट आहे. हा काय आहे? जिराफ आहे. हा काय आहे? Rabbit. रॅबिट. हे सर्व हर्बिव्होरस आहेत. हर्ब्स म्हणजे काय? हर्बल प्रोडक्टला खातात. हर्बल म्हणजे जे प्लांट्स असतात. कार्निव्होरस म्हणजे जे मीठ खातात, म्हणजे अॅनिमल्सला खातात. तर चांगल्या प्रकारे माहिती तुम्हाला लॉयन, टायगर. हे काय आहे? Crocodile आहे. Crocodile and snake. स्नेक. हे काय आहे? लिझार्ड. ठीक आहे, छोटे छोटे इन्सेक्ट खातात. इन्सेक्ट म्हणजे अॅनिमल्स. नेक्स्ट आहे ऑमनिव्होरस. ऑमनिव्होरस मध्ये काय बोथ येणार? हे प्लांट प्लस अॅनिमल. तर बियर हाही काय आहे? ऑमनिव्होरस आहे. तो प्लांट प्रोडक्टही खातो, अॅनिमलही खातो. पिग हे कोण आहेत? आपण आहोत Human ह्युमन. being. हे हेन वगैरे असतात, हे दोघे प्रोडक्ट खातात. ते चिकन काय करतात? थोडंसं ग्रेन्सही खातात, कधी कधी इन्सेक्टही खातात. बघितलं, इन्सेक्ट खातात ते. तर त्यांना आपण म्हणतो बोथ हर्बिव्होरस, कार्निव्होरस अँड ऑमनिव्होरस. तर तुमचा टॉपिक जो असेल तो इम्पॉर्टंट हाही असेल. नोट्स मध्ये मला 3 पॉईंट दिसतील: हर्बिव्होरस, कार्निव्होरस अँड ऑमनिव्होरस. मग तुम्हाला मी आता दाखवले, जे टॉपिक दाखवले ते इथे लिहायचे. काऊ लिहायचा, हर्बिव्होरस मध्ये, कार्निव्होरस मध्ये काय ते मी 3 टॉपिक दाखवले. दिस इज अनदर होम टू कम्प्लीट दिस टेबल. ओके, तर टेबल कळल्यानंतर आपण पुढे बघू. हे काय आहे? पहिले मला सर कसे दाखवायचा. कुशल, हॅलो, कुशलला जाऊ द्या तिकडे. हॅलो हॅलो, कुशल गेला का? हॅलो. सर. हा, यस. तर आपण एवढं कम्प्लीट करू, नंतर मग कुशलला दाखवू आपण काय तर हे वाचायचं तर वाचणार, तू वाचणार. ठीक आहे, चलो इथून इथपर्यंत कम्प्लीट करायचं आपल्याला. चलो रीड करायचंय. कोण आहे We मागे? know- हा, Yes, Sir, can we know know- that there we know हाँ, कौन- that there are many most heads who do not get sufficient food. We do not get sufficient food. We need to find ways by which more food can be grown in the country. That will not be enough. We will need to find a way to ensure that this food is made easily available to each and every one of us. ओके, तर आपण मिनिंग बघूयाचं की आपल्या इंडियामध्ये जे आहे ते सफिशियंट फूड नाही आहे, म्हणजे नॉट गेट सफिशियंट. आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे भरपूर लोक गरीब असतात आणि त्यांना सफिशियंट फूड मिळत नाही. सफिशियंट म्हणजे पुरेशा प्रमाणामध्ये. मग आपण काय करतो? वी नीड टू फाइंड वे. आपण भरपूर रस्ते शोधले पाहिजेत. कशासाठी? की आपल्या कंट्रीला काय कळेल, कंट्रीमध्ये चांगल्या प्रकारे फूड काय होईल? ग्रो होईल. फूड ग्रो कसं करायचं? आपल्याला आपल्या बुकमध्ये आपण शिकलो. आपण काय केलं पाहिजे? चांगलं फार्मिंग केलं पाहिजे आणि चांगल्या फार्मिंग नंतर आपल्याला चांगल्या प्रकारे फूड मिळेल. मग आपण इंडियासाठी काय केलं पाहिजे? चांगल्या प्रकारे फूड काय केलं पाहिजे? ग्रो केलं पाहिजे. वी नीड टू फाइंड वे, आणि त्यासाठी वेगवेगळे आपण रस्ते शोधले पाहिजे. वी फाइंड इन्शुअर दॅट फूड इज मेड अवेलेबल, आणि आपण हे इन्शुअर केलं पाहिजे, म्हणजे आपल्याला अशा प्रकारे आपण कंडिशन आणली पाहिजे की ईच अँड एव्हरी गेट फूड. म्हणजे इंडियामध्ये कोणालाही काय मिळणार नाही, फूड मिळणार नाही असं व्हायला नको. बरोबर आहे की नाही? प्रत्येकाला काय हवंय? फूड हवंय. आणि आपण आपलं फूड प्रोडक्शन चांगल्या प्रकारे जर वाढवलं, त्यात थोडंसं आपण टेक्नॉलॉजी युज केल्यात, आपण थोडंसं त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी माहिती ना कसं असतं? हे बघा, आपल्याकडे आधी जो शेतकरी होता, फार्मर होता, तो आधी फर्टिलायझर युज करायचा का? फर्टिलायझर No, माहिती ना? sir. नाही युज No. करायचा. No. पेस्टिसाइड युज नाही करायचा. पण आता तो काय करतो? फर्टिलायझर आणि पेस्टिसाइड सर्व युज करतो. ठीक आहे. Yes. तर मग आपण
इथे आपण स्टॉप करू आता आणि तुम्ही हे एक्सरसाइज एकदा वाचून ठेवणार, आपण पुढच्या लेक्चरला डिस्कस करू. ओके. Okay, sir. हॅलो. Thank you, sir. Yes, sir. आणि हो चला ठीक आहे. चलो थँक्यू.